गेंदबाज विनोद। यहाँ पर विकेट का आगाज होता हुआ, काफी अच्छी गेंदबाजी। भगवान जी भोईर साहब हमारे सामने से गुजरते हुए, और उन्होंने कहा है कि टाइगर अभी भी जिंदा है। अगली मैच हम देखने जा रहे हैं जनमन टेम्बिली वर्सेस जय बजरंग घोड़सई। उसके बाद फिर से एक बार एक कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष देखने को मिलेगा। अमर कासने और जो पायगांव की टीम अब जो बल्लेबाजी कर रही है, वो टीम अमर कासने टीम से दो हाथ करेगी। गेंदबाज अनिल काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। उनका कद तो काफी छोटा है, लेकिन गेंदबाजी ऐसी करते हैं कि बल्लेबाज यहाँ पर हैरान हो जाते हैं। तो मैदान के अंदर थोड़ा अब डिस्कशन होगा, क्योंकि भगवान जी भोईर साहब, उनको अगर हम देखेंगे तो इस संगठन के सलाहकार यहाँ पर अंपायर से सलाह मशवरा करेंगे। तो सलाह मसलत यहाँ पर जो चर्चा जारी है, तो दोनों टीम से गुजारिश है, जो मैदान के अंदर जो चर्चा जारी है, सलाह मसलत जो जारी है, उसके बीच कोई ना आए, ऐसी गुजारिश है। तो देखिए मैदान के अंदर मशवरा शुरू है। इस बात का ध्यान रखें, अंपायर के पास कोई न जाए। तो अंपायर सुरेश जी गहलोत यहाँ पर बल्लेबाज आउट है। तो इसी के साथ काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिली अनिल की, और स्कोर में अगर देखा जाए तो 3 रन यहाँ पर देखने को मिलते हुए मैच जारी किया जाएगा मैदान के अंदर। अगली गेंद यहाँ पर गेंद को खेल लिया है, चली गई चली गई, सजरी चली साजन के घर 6 रनों के लिए। इन 6 रनों के साथ स्कोर में इजाफा होता हुआ
माझं नाव रोहन पाटील आहे, मी भिवंडी तालुक्याचाच आहे, पण हिंदीमध्ये कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एक गुणलेखक आहेत ते इकडचे आहेत आणि एक पंच आपल्या इकडचे आहेत. चला असू द्या, कन्फ्युजन होत आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या मातृभाषेकडे पुन्हा एकदा येऊया. 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र टॉप केला गेला, निघून जाईल चेंडू. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. सुंदर पंच पाहायला मिळाला. जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक झेपावेल तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. छोटा पाक बडा धमाका. गोलंदाज अनिल याला आपण पाहू शकता. आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा फलकावरती जोडण्यामध्ये यश आलंय. एक मोठा फटका आल्यानंतर इथून मात्र सावरण्याची किमया न्यू मिलन जो पायगाव संघ साधण्याचा प्रयत्न करतोय. पण आव्हान इतकं सोपं नाही, कारण की मातीची खेळपट्टी आहे आणि विशेष म्हणजे जसं सत्र पुढे सरकत आहे चेंडू अगदीच खाली राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र इनसाइड आउट. चेंडू निघून जाईल. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती. 12 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र क्लीन बॉल. दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. गोलंदाज अनिल याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि संघाला कमबॅक कसं मिळवून द्यावं याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण गोलंदाज अनिल यांनी दाखवून दिलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच. कोणता संघ आपलं तिकीट पक्क करेल की पीसीए संघाच्या आशा या कायम या पल्लवीत राहतील, की पायगाव संघ आपलं जे तिकीट आहे ते पक्क करेल की काय. 12 चेंडू 21 धावा हे समीकरण जितकं शक्य आहे तितकंच अशक्य सुद्धा नाहीये. कारण की जर आपण पाहिलं तर अगदीच ज्या पद्धतीने इथून मात्र जी फलंदाजी होणार आहे येणाऱ्या वेळेमध्ये संघाचे संघनायक रुपेश आणि गणेश यांच्याकडून जी अपेक्षा आहे ती मात्र अपेक्षेची पूर्तता होणं गरजेचं आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. गेंदबाज विनोद. गोलंदाज विनोद बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. निघून जाईल चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमापार होतोय की काय. मिळतात या धावा 4. नशिबाचा चौकार. असं वाटत होतं की मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा खेळ सुरू आहे की काय आणि गोल झालाय चेंडू सीमापार होताना. आता मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. बघूया पायगाव संघ आपलं तिकीट पक्क करतोय की पीसीए संघ आपल्या आशा या कायम पल्लवीत ठेवतोय की काय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी. अगदी कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि सांगून गेलाय एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक वार हा रविवार नसतो. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शॉर्टम्पोलचा फटका. चेंडू ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या अंकावरती. रुपेश मात्र थोडेसे स्वतःशीच नाराज होत आहेत कारण की
त्यांची कमिटमेंट होती, मला मोठ्या फटक्याकरता जायचंय, पण तो मोठा फटका त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला नाही. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू हाताळण्याकरता धावसंख्या जोडली गेली फलकावरती 17 धावा. जिंकण्याकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 16 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी. समीकरण बदलताना आता मात्र पाहायला मिळेल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सोडून दिलंय. चेंडूला व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणिक मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. निघून जाईल चेंडू मात्र एका धावेकरता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 19 या अंकावरती. या षटकातील अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. 14 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव जोडणं महत्वाचं आहे जे पायगाव संघाकरिता. यावेळेस मात्र वाईड चेंडू. प्रत्येक चेंडू गणिक मात्र संघर्ष आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. रुपेश संगनायक खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र स्वतःहून खेळपट्टी सोडलेली आहे. याचाच अर्थ खेळाडू वृत्ती किती महत्वाची. बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अशा रीतीने एकंदर एक गोष्ट पाहायला मिळाली तर निश्चितच 20 धावा जोडल्या गेलेल्या आहेत फलकावरती. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. सहा चेंडू 13 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूची फेकी येईल. धावा जोडल्या जात आहेत त्या 2. हॅलो 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. सामन्याचं समीकरण बदललेलं आहे. अगदी जर आपण पाहिलं प्रत्येक चेंडू गणिक मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. पायगाव संघ क्वालिफाय होण्याकरता तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. गुड पीस ऑफ बॉलिंग गोलंदाज जगन पाटील याच्या माध्यमातून. अनुभव काय असतो तो मात्र पणाला लावलाय दोन्ही संघांनी. अनुभवाची शिदोरी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. निघून जाईल चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी आणि फलंदाज बाद.
आता मात्र 3 चेंडू 10 धावांची गरज. तीन चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अनिल पाटील फलंदाजी करता आलेले आहेत आणि अगदीच मला वाटतं या ग्रुपचा जर आपण विचार केला तर शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल. कदाचित तो 4 संघांमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. रस्सीखेच आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू इम्पॅक्ट इन स्विंग होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज. सामन्याचं समीकरण आता मात्र कठीण होऊन बसलंय ते पायगाव संघाकरिता. पण एक गोष्ट मात्र पाहायला मिळते ती म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. एक मोठा फटका अपेक्षित आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. 1 धाव मिळते. 1 चेंडू 9 धावांची गरज. एक चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार घडला तर नशिबाची साथ ही पायगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळू शकते. पण जर तर किंतु परंतु या शब्दाला क्रिकेटमध्ये थरा नाहीये. एखादा 9 चेंडू जर पाहायला मिळाला तर मात्र एक गोष्ट पाहायला मिळू शकते ती म्हणजे जर आपण पाहिलं तर 7 धावा पाहायला मिळू शकतात 9 चेंडूवरती षटकार आला तर. आणि इथून मात्र उंची जास्त लांबी कमी आणि ओमसाई पिसे संघ विजय होतोय आणि आपल्या आशा या कायम या पल्लवीत ठेवलेल्या आहेत ओमसाई पिसे संघाने. वेल डन, वेल प्लेड. लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहू शकता ओमसाई पिसे संघाचे खेळाडू. अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून हॅलो या कायम पल्लवीत ठेवलेल्या आहेत. चला तर जय बजरंग गोडसाई संघ फलंदाज पाठवायचे आहेत आणि आपला चेंडू निवड करण्याकरता आपण त्वरित या.
तर जो पायगाव संघ आहे 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर पिसे संघ 2 सामने जिंकलेला आहे. घोरसे संघ 3 सामने पराभूत झालेला आहे. कासने संघ 2 सामने विजयी झालेला आहे आणि टेंबोली संघ 1 सामना विजयी झालेला आहे. तर असं हे शेड्यूल आहे. अंपायर सिग्नल 1 रन. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं जात आहे. 1 धाव मिळते. लेटकटचा अंदाज इथून मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खडे खडे प्रहार. निघून जाईल चेंडू. 6 धावांकरिता षटकार. पुन्हा एकदा धमाकेदार, असरदार, बहारदार षटकार. आणि मला वाटतंय घोरसाई संघाने आता मात्र आपली रौद्र रूप दाखवायला सुरुवात केलंय. आणि अगदीच या मॅच मध्ये जर काही घडलं तर एकच गोष्ट पाहायला मिळेल. हम तो डुबेंगे सनम लेकिन आपको भी ले डुबेंगे सनम. बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आणि झेल सुटतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषेत जवळ आणि निघून जातोय तो चौकाराकरिता. मिळतात या धावा 4. धावसंख्या जाऊन पोहोचताना 18 या अंकावरती 1-2 का 4. इथून मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 18 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पायचीची अपील, पण मात्र अपील फेटाळून लावली जाईल ती मात्र पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती 18 या अंकावरती. 1 षटकाची अखेर झालेली आहे. बघूया या मॅच मध्ये काय घडेल. पीसीए संघ सुद्धा या मॅच कडे लक्ष देऊन आहे आणि एकच गोष्ट पाहायला मिळते. हम तो डुबेंगे लेकिन तुमको भी ले डुबेंगे सनम. काय घडेल या मॅच नंतर मात्र ते चित्र स्पष्ट होईल. आणि घोरसाई संघाचा संघर्ष अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दिगंबर. अनुभवाची शिदोरी. यावेळेस मात्र एक चांगला प्रहार इथून मात्र पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने धावफलक
पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचेल इथून मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकंदर 19 या अंकावरती मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 7 सुरू आहे। यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, निघून गेला चेंडू घरंगळत एका धावे करता, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 20 या अंकावरती। संध्याकाळचं सत्र सुरू झालंय आणि एक महत्त्वाची विशेष बाब म्हणजे तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र हा प्लस दिवसापासून या मैदान मागील 2 दिवसापासून या मैदानाचा जर आढावा घेतला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र प्लस पॉइंट आहे। यावेळेस मात्र बाद घोषित केले पंचांनी, इट्स विकेट फॉलिंग डाऊन। कदाचित पंचांना आवाज आला असावा। आणि अगदीच सुभाषजी केणे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मनाचा मोठेपणा, विकेट विकेट अगदीच सर्वजण काहीसे गाली गाली हसतायत। मनाचा मोठेपणा काय असतो तो मात्र इथून पाहायला मिळतोय। धावसंख्या जाईल फलकावरती जर आपण धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 20 या अंकावरती। हॅलो हॅलो, तर कास्ते संघ आपण जिथे बसलेलो आहात साऊंडचा आवाज येतोय तिथपर्यंत। हॅलो, थँक्यू सो मच, कारण की थोडस तांत्रिक अडचण आहे। वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। 20 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात। आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, म्हणजे एकंदर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, देखणी गोलंदाजी म्हणावी लागेल। फलंदाजाला लालच दिलं जात आहे, लालच बुरी बला आहे हे फलंदाजाने ओळखलंय। त्याकरता अगदीच जागेवरून फटक्याला सामोरं जाण्याचं काम हे फलंदाज करतायत। गोलंदाज तयार। यावेळेस मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय। अगदीच जर आपण पाहिलं फलंदाजाला बीट चकित चेंडू मात्र करून निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। 20 धावांवरती धावफलक स्थिरावलाय। फलंदाज दयानंद यांनी चांगली सुरुवात संघाला मिळवून दिली होती। यावेळेस मात्र फटका फसलाय, झेल पण सुटलाय, एकच धाव मिळते, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही। एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या अंकावरती। पीसीए संघ या सामन्याकडे लक्ष देऊन सज्ज आहे। यापुढचा होणारा सामना अमर कासणे आणि न्यू मिलन जो पायगाव संघ दरम्यान। अगदीच दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसरा सामना जिंकण्याकरता कोण सज्ज होईल, अमर कासने की पायगाव संघ? तर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे। कव्हर सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, धावा मिळतात 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 या अंकावरती। 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। विशेष महत्वाची बाब जर आपण पाहिली तर अगदीच चेंडू गणिक संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। डॉट बॉल निर्धाव चेंडू। दयानंद केणे आपल्या सहकाऱ्यांवरती थोडेसे नाराज होत आहेत। अगदीच धाव येणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। सुनील गावस्कर सरांनी म्हटलंय हुकला तोची संपला ती कविता मात्र आठवावी लागेल।
यष्ट्यांमागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव. यष्टीरक्षक नेहमीच सज्ज असतो विकेट घेण्याकरता, पण मात्र आपलं जे बदल आले ते आहे तितकंच महत्वाचं आहे. 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता मुकेश याला 3 चेंडूची हाताळणी आतापर्यंत केलेली आहे आणि अगदीच वेळात जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. निघून जाईल चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 25 या अंकावर. धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतात दोन्ही फलंदाज आणि अगदीच जर आपण पाहिलं 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 27 या अंकावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड ऑन द अप. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. 8 ते 10 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा आपण पाहू शकता पुढचा चेंडू. यावेळेस मात्र घरंगळत चेंडू निघून जाईल. मैदानाला गुदगुल्या करताना एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 28 या अंकावरती. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चौथा षटक हाताळण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाला इथून मात्र दिली जाईल. स्वरगंगा एक गोड नाव आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज रुपेश बॉलिंग मार्क वरती आणलं गेलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर हे 6 चेंडू म्हणजेच 28 धावा फलकावरती आहेत आणि 35 पेक्षा अधिक धावा जर या षटकामध्ये जोडल्या गेल्या तर येणाऱ्या वेळेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तर मात्र काहीशा अडचणी आणि दबाव निर्माण होऊ शकतं. ते मात्र जर्मान जे टेंबोली या संघावरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वाईड चेंडू अगदीच आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 या अंकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. निघून जाईल चेंडू मात्र 29 या अंकावरती. धावफलक आपण पाहतोय स्थिरावलंय. अगदीच जर आपण पाहिलं ती स्ट्रॅटेजिक गोष्टी आहेत त्या म्हणजे तुमची चांगली गोलंदाजी होणं. त्याहूनही फलंदाजाला चांगली संधी असते धावांची लाईनलूट करण्याची. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. अगदीच धावचित करण्याची संधी होती पण मात्र आपण एक गोष्ट जर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतो 29 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला तर आतापर्यंत 2. या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडू खाली क्षेत्ररक्षक द कॅप्टन लीडिंग फ्रंट संघनायकाच्या हातामध्ये जाऊन झेल विसावतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. 29 या अंकावरती धावफलक आहे. बाद होणारा फलंदाज जयेंद्र याचा जर आपण विचार केला एकंदर 7 धावांची इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेला आहे.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र सन्मान दिलाय. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 या अंकावरती आपण पाहतोय. 30 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी अप. इथून मात्र धावसंख्या फलकावरती जोडली जाते. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. बॅक टू बॅक इथून मात्र जर आपण विचार केला तर गोलंदाज रुपेश जे 4 चेंडूची हाताळणी आणि फक्त धावा खर्च केला ते मात्र 2. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, धाव घेण्यामध्ये अनुत्सुकता दर्शवली आहे फलंदाज दयानंद केणे यांनी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडू घरंगळत मात्र निघून जाईल. एक धाव एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 31 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 32 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जय हनुमान टेंबोली संघ कशा रीतीने प्रयत्न करेल येणाऱ्या वेळेमध्ये अगदीच ते पाहणं महत्वाचं आहे. आणि महत्वाची विशेष गोष्ट जर आपण पाहिली ती म्हणजे एकंदर एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे गोरसाई संघाकडून जे प्रत्युत्तर आहे ते प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल. कदाचित एक चित्र पाहायला मिळेल का, हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी ले डुबेंगे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये याचं उत्तर आपल्याला हे पाहायला मिळेल. यापुढचा होणारा सामना अमर कासने आणि पायगाव दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकी करता आपण त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. अमर कासने संघाचे संघनायक एकच प्याला, एक चहाचा प्याला, एक चाय की प्याली सुस्ती बघाय असं चित्र एक कासने संघाच्या या डगआउट मध्ये पाहायला मिळतंय. तर टॉस करता त्वरित या अमर कासने संघाचे संघनायक. आणि पायगाव संघाचे संघनायक नाणेफेकी करता त्वरित या विना विलंब. चला फलंदाज आलेले आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच आपण सुद्धा या लवकरात लवकर. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 4:30 वाजलेले आहेत. याची आपण नोंद घ्या. चला त्वरित. तर बॉल चॉईस केलेला नाहीये तो टेंबोली संघ. तर आपल्याला जो चेंडू दिला जाईल त्या चेंडूवरती कदाचित एक खेळावं लागेल.
कारण की नाणेफेक होतानाच आम्ही सांगत असतो. तर पायगाव संघाचे संघनायक आपल्यामध्ये 2-2. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत फरहान कुरेशी, त्यांच्या हस्ते आपण टॉस करूया. अगदी 2 दिवस चांगलं गुणलेखन केलंय. गणेश नाणेफेक होते. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला, एका बाजूला काटा एका बाजूला छापा आहे. फलंदाज दिगंबर आणि हरेश. चला पंच, सामन्याला सुरुवात करा, कारण की क्रुशियल मोमेंट आहे येत्या वेळेमध्ये. या सामन्यावरती चित्र अवलंबून आहे. पीसीए संघ डोळ्यात तेल घालून या सामन्याकडे पाहतोय, लक्ष देऊ नये. कदाचित चित्र पाहायला मिळेल का, हम तो ले डुबेंगे सरून तुमको भी ले डुबेंगे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सुभाषजी केणे. पहिला चेंडू, इट्स स्वीट हिट, निघून जाईल चेंडू सीमा पार. सुंदर चौकार, मिळतील या धावा 4. अमर कासने संघाचे संघनायक आपण त्वरित या प्लीज, आणि नाणेफेक झाल्यानंतर चेंडूची निवड सुद्धा आपण त्वरित करून घ्या. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. एक धाव मिळते. एक धाव जोडली जाईल. पाच या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सुभाषजी केणे यांना आपण पाहू शकता. गोलंदाजी करताना एक धाव जोडली जाईल. पुन्हा एकदा व्हेरिएशन आहे, ते व्हेरिएशनचा वापर करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. 6 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कॅमेरामॅन गणेश अतिशय सुंदर कामगिरी करतायत. अगदीच लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. जो मुख्य कॅमेरा आहे तो ऑपरेटिंग वर्क. यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, चेंडूची फेकी येईल. एका धावेच्या मदतीने 7 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. महत्वाची गोष्ट आहे, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये. एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळते गोरसई संघाच्या या गोलंदाजांकडनं. यावेळेस मात्र फटका फसलाय. झेल घेण्याची संधी, पण संधीचं मात्र सोनं झालेलं नाहीये. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आपण पाहतोय 8 या अंकावरती. नाणेफेक होईल ज्या 2 संघादरम्यान. अमर कासने आणि न्यू मिलन जे पायगाव संघ, हे 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ 2-2 सामने विजय झालेले आहेत. तिसरा सामना कोणता संघ जिंकेल? अमर कासने संघाने तिसरा टॉस जिंकलेला आहे. टॉस का बॉस आपण पाहतोय. फलंदाजी घेतलेली, चेंडू निवड करून घ्या, लगेच बॉल चॉईस करून घ्या.
गोलंदाज अनंता बॉलिंग मार्क वरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चला प्लीज जरा घाई करा, पंच आपण सुद्धा वॉर्न करा प्लीज, कारण की 4:30 वाजलेले आहेत. अगदीच जर क्रुशियल मोमेंट आली तर मात्र एक अतिरिक्त सामना सुद्धा आपल्याला खेळावा लागेल. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे, त्याची नोंद घ्या. आणि एक मॅच करता जवळपास पाऊण तासाचा वेळ खर्ची होतो, त्यामुळे सहकार्य करा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी अप. इथून मात्र धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत चेंडू अंगाला स्पर्श करून निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल पकडली गेलेली आहे, पण मात्र चेंडू अंगाला स्पर्श झालेला आहे. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती ती इथून मात्र 9 या अंकावरती. यावेळेस मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन मिळेल, विकेटचं पतन होईल. फलंदाज हरेश बाद होताना. जर पायगाव संघ सामना जिंकला असता तर मात्र चित्र स्पष्ट झालं असतं, पण क्रिकेट या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. जय हिंद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील तत्पूर्वी चेंडू सीमा पार होतोय. मिळतात या धावा 4. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना अगदीच 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 32 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र गोलंदाज राईट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, गरंगाळत चेंडू मात्र निघून जाईल एका धावे करता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. आणि अगदीच जर आतापर्यंत जर विचार केला तर एक महत्वाची बाब इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्येवरती जी आघाडी महत्वाची आहे ती आघाडी मात्र एक चांगला क्रिकेट, एक चांगला खेळ इथून मात्र पाहायला मिळतोय. जीवनमान हा टिंबुर्ली या संघाचा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र इट्स अ स्वीट हिट. निघून जाईल चेंडू सीमा पार. एक सुंदर चौकार, गुड शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 18 या अंकावरती आपण पाहतोय. जिंकण्याकरता जर समीकरण आपण पाहिलं तर 16 धावांची अजूनही गरज आहे. सॉरी, चुकीची दुरुस्ती असावी. तर इथून मात्र जर आपण पाहिलं जी 14 धावांची गरज आहे 13 चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र शफल क्रॉस, चेंडू निघून गेलाय एका धावे करता. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचताना जय हनुमान टेंबुर्ली संघ प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. पुढील गोलंदाज त्वरित यायचे, धावत या प्लीज. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. यापूर्वी आम्ही सूचना करत होतो की 15 मिनिटांकरिता तुम्हाला 3 षटकांचा अवधी दिला होता, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. शेड्यूल अगदी वेळेत सुरू झालं, पण काही कारणास्तव इथून मात्र वेळ अगदीच खर्ची झालेला आहे.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप, निघून जाईल चेंडू, सीमारेषा पार, सुंदर चौकार. 23 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. तेवीस धावा फलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्याकरता आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. जोरदार प्रहार झालाय. इथून मात्र घरंगळ्यात चेंडू निघून जाईल एका धावे करता. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 24 या अंकावरती. आपण पाहू शकता. अगदीच महत्वाची गोष्ट म्हणजे सामना समीप आलाय आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस मात्र एक बिग मल्टी मॅसिव्ह हिट, इट्स अ बिग हिट, षटकार. आणि मात्र जिंकण्याकरता जर आपण पाहिलं 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पण हे चित्र मात्र पाहायला मिळणार नाहीये. हम तो ले डुबेंगे सनम, लेकिन तुमको भी ले डुबेंगे. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. इथून मात्र 1 धाव मिळेल. पंचांचा काय इशारा येईल, बाईचं स्वरूप. एका धावेची अजूनही गरज आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. आणि यावेळेस मात्र एक धाव पूर्ण करणं गरजेचंच होतं आणि अखेर दिगंबर यांना ती पूर्ण करावी लागली. तर पंचांना विनंती असेल आपण मैदानातच थांबायचंय आणि भगवानजी भोईर यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. पंच सुरेशजी घरत